अंश आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य संरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतींना आम्ही अभिवादन करतो. ज्या मावळ्यांनी, ज्या देशभक्तांनी, ज्या राष्ट्रवीरांनी या मातीसाठी आपलं रक्त सांडलं, त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि त्या आदिमाया आदिशक्तीला आवाहन करतो. हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, हे उदंड दंड महिषासुरमर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी, ये महाराष्ट्राच्या गंगांनो या, कृष्णा गोदा पवनांनो या, दूध सागरा फेसाळत ये, राजापूरच्या ये गंगे ये, सहस्र शीर्षा सह्याद्री ये, सात कड्यांच्या सात पुड्या ये, किल्ल्यांच्या तटकोटांनो या, प्रचंड वगड बुरुजांनो या, जलदुर्गांनो दर्यासह या, तुफान गर्जत लाटांनो या, सप्तसागरांनो देवदेवतांनो संत सज्जनांनो शहाण्णव कुळीच्या कुळवंतांनो अवघे अवघे या, अवघे अवघे या, अवघे अवघे या. आजच्या या शुभ दिनी आम्ही शिवरायांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र नतमस्तक होऊन गात आहोत. अवघे अवघे या, अवघे अवघे या. छत्रपती शिवाजी महाराज की इथल्या मातीतला ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेळी माणसंच इतिहास घडवतात. आणि मग त्या इतिहासाचं गोड कौतुक गाण्यासाठी झंकारून उठते ती शाहिराची डफनी तुंतुनी, अन थरारून उठते ती महाकवीची नवोन्मेष शालिनी लेखनी. शिवरायांचे चरित्रच विलक्षण. 300 वर्ष, अवघे 300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता. वर्षातल्या 12ही अमावस्यांनी जणू इथं गाराडाच घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनाने कणत होती, गारहाणं गात होती. सह्याद्रीच्या कडे कपाऱ्या, सिंधुसागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदुंग नियतीच्या गाभाऱ्यातील एका अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते. असा हा शिवजन्मापूर्वीचा काळ होता. मित्रांनो, आता हाच काळ आपण अनुभवणार आहोत एका पोवाड्यातून. ऐकूया शिवजन्माचा पोवाडा. सादर करीत आहे मराठा हायस्कूलचा विद्यार्थी प्रसाद गांगुर्डे.
मस्ती करू लागले. तेवढ्यात जाधवरावांचं लक्ष गेलं. अरे भांडू नका. काय मंडळी, जोडा शोभून दिसतोय. तेवढ्यात पुढे गोठले उठले व म्हणाले, मंडळी ऐकलं का, जाधवरावांनी त्यांची कन्या आमच्या मुलाला देऊ केली. अशा आनंदाच्या समयाला कन्यादान मुलगी लग्नाला अशा प्रकारे जिजाबाई व शहाजी राजांचा विवाह झाला. त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. पण त्या काळात चालणारा नंगानाच, विधवेचे ओरडणे, कुवारिकाच्या किंचाळा, मुघलांनी घातलेला दगाडा हे जिजाबाईंना सहन होत नव्हते. नवरात्रीची 7वी माळ होती. नवरात्रीच्या 7व्या माळीला जिजाबाई देवीच्या दर्शनाला गेले. देवी समोर पदर पसरवून म्हणाल्या, हे आई जगदंबे, तुझी शक्ती असणारा बाळ हवाय मला. देवीकडे कौल केला. देवीने कौल मग दिला. आनंद झाला जी, झाला अशा प्रकारे जिजाबाईंना टोहाळे लागले. टोहाळ्याच्या चर्चा सुरू झाली. शहाजी राजा आले व आपल्या पत्नीला विचारतात, राणी साहेब काय हवंय आपल्याला? राणी साहेब म्हणाले, आम्ही जे मागू ते द्याल, आमची इच्छा पूर्ण कराल. राजे म्हणाले, देऊ की. जिजाबाईंनी शहाजी राजांकडे त्यांचा पोशाख मागितला. पोशाख धारण केला, कमरेला शेला बांधला, जिरे टोप चढविला, ज्ञानातून तलवार बाहेर काढली, दुसऱ्याचा दान पट्टा घेतला आणि म्हणाल्या, खबरदार, आता यापुढे कोणाचाही नंगानाच या देशात चालणार नाही. त्याचाच बंदोबस्त करण्यासाठी आम्ही येत आहोत. गर फिरवी पट्ट्याला, सरसर वळवून मुंडीला, डोहाळे लागले जिजाऊला, जिजाबाई या कोण होत्या याचे दर्शन शहाजी राजांना भेटले. साक्षात समोर जगदंबा उभी आहे असे वाटले. तिच्याच पोटी एक महापुरुष जन्माला येणार होता. आठवण झाली राजाला, दृष्टांत होता मिळाला अशा प्रकारे जिजाबाईंचे 9 महिने 9 दिवस भरत आले. अखेर तो दिवस उजाडला. राजमहालातून एक बाई घाईघाईत पळत आली आणि आनंदाने सांगू लागली, ऐका हो ऐका. काय झालं? जिजाऊ शहाजीला पुत्र झाला, शिवनेरीवर वाघ जन्मला, जुन्नरचा सिंह जन्मला. ऐका हो ऐका. तो दिवस म्हणजे फाल्गुन मध्य तृतीय शके 1551, म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630. जिकडे तिकडे सणे चौघडे वाजू लागले. धरतीवर साजऱ्या वाटू लागल्या. सगळीकडे आनंद झाला. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या साक्षीने बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. मुलगा झाला शहाजी राजाला, मुलगा झाला जिजामातेला, शिवाजी ठेवले नावाला जी, धन्यवाद.